मंगेशकर हॉस्पिटलला जी घटना घडली त्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर असंतोष आपल्याला पाहायला मिळाला। ती घटनाच अतिशय चुकीची घडलेली आहे, परंतु अजूनपर्यंत माझ्याकडे तो अहवाल आला नाही। आज मुख्यमंत्री ह्याच्यामध्ये होते आपल्या शहरामध्ये, मुख्यमंत्र्यांची माझी काही त्याच्याबद्दलची चर्चा झाली नाही, परंतु अहवाल आल्यानंतर त्याच्याबद्दलची पुढची कारवाई राज्य सरकार करेल। मधल्या काळामध्ये मंगेशकर हॉस्पिटलला जी घटना घडली त्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर असंतोष आपल्याला पाहायला मिळाला। ती घटनाच अतिशय चुकीची घडलेली आहे। तिथं निश्चितपणे काहींच्या चुका झालेल्या आहेत। आता चूक झाली का नाही त्याच्याकरता चौकशी समिती नेमावी लागते। तुम्ही मुख्यमंत्र्यांचंही स्टेटमेंट बघितलं असेल, माझंही बघितलं असेल, आमचे प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री आहेत त्यांचंही बघितलं असेल, किंवा आमच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचंही बघितलं असेल। ह्याच्यामध्ये समिती नेमली गेलेली आहे आणि त्यांचा अहवाल मागितला गेलेला आहे की बाबा ह्याच्यात नक्की काय दोष झालेला आहे आणि काय नक्की म्हणजे जे काही पेपरला बातम्या आल्यात किंवा तिथं पेशंट आला असताना इतके पैसे मागितले, अमुक केलं तमुक केलं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती काय आहे, कोण ह्याला जबाबदार आहे, त्याच्याबद्दल समितीचा अजून अहवाल माझ्याकडपर्यंत तरी पोचला नाही। मी त्याच्यामध्ये आत्ता माहिती घेत होतो, परंतु अजूनपर्यंत माझ्याकडे तो अहवाल आला नाही। आज मुख्यमंत्री ह्याच्यामध्ये होते आपल्या शहरामध्ये, मुख्यमंत्र्यांची माझी काही त्याच्याबद्दलची चर्चा झाली नाही, परंतु अहवाल आल्यानंतर त्याच्याबद्दलची पुढची कारवाई राज्य सरकार करेल। ब्रीफिंग काय केलंय का अधिकाऱ्यांनी? तुम्हाला भेटले? नाही, अधिकाऱ्यांनी मी आत्ता सांगितलं ते सगळे अधिकारी होते। समितीचे अधिकारी एकदा आपण समिती नेमल्यानंतर ब्रीफिंग करत नाही, समिती ह्यांना अहवाल त्या ठिकाणी द्यावा लागतो। त्याच्याबद्दल पण सूचना केलेल्या आहेत। जे काही नैसर्गिक संकट येतं, आपत्ती व्यवस्थापन आणि केंद्र सरकार ह्यामध्ये नॉर्म्स ठरलेले असतात आणि तशा पद्धतीनं आम्ही राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की त्या नॉर्म्समध्ये जिथं नुकसान झालं ते नॉर्म्समध्ये बसत असेल तर त्याच्या पंचनामे करून त्यांना आपल्याला मदत करायची। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।